अशा प्रकारची बातमी येईल आणि ती द्यावी लागेल असं वाटलंच नव्हतं। इतकी गंभीर घटना आहे। विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झालाय। त्यांना एम्स रुग्णालयामध्ये बारामतीत नेलं गेलंय आणि तिथे आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या बारामतीकडे निघालेत असं कळतंय। पार्थ पवार सुद्धा बारामतीकडे निघालेत असं कळतंय। सगळ्या बारामतीकरांचा हा आक्रोश, रुग्णालयाबाहेर सगळ्यांची गर्दी वाढलेली आहे आणि ही गर्दी वाढतच चाललेली आहे। दादा या नावाने आक्रोश, हृदय चिरून टाकेल असा हा आक्रोश आहे। अजून सुद्धा जवळपास 1 तास होऊन गेलाय पण अजून सुद्धा या बातमीवर विश्वास ठेवावासा वाटत नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री विक्रमी वेळा झालेले आहेत। अनेक आरोप त्यांच्यावर झाले मात्र ते सतत काम करतानाच आपल्याला बघायला मिळाले आणि असं राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व आज महाराष्ट्रातून निघून गेलाय। प्रचंड शोककळा महाराष्ट्रामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। विमान अपघातामध्ये आपण अजित पवार यांना गमावलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालाय। त्यांना ज्या रुग्णालयात आणलं गेलं तिथे आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। ही प्रचंड मोठी गर्दी आपण बघतो। या रुग्णालयाच्या बाहेरच आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचाही आवाज कापरा झालेला आहे हे सांगत असताना की अशी घटना घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांपर्यंत ही बातमी पोहोचली आहे। ते बारामतीकडे यायला रवाना झालेले आहेत पण आज अचानक ही घटना घडेल असं ध्यानीमनीही नाही कोणाच्या। त्यांचा रूटीन नियोजित असा ठरलेला प्रवास होता। अण्णा बनसोडे दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत। बनसोडेजी, आज उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचती आहे, काय भावना व्यक्त करा? या बातमीवर खरं तर विश्वास बसत नाही। दादा गेले खरंय, सगळ्यांचीच परिस्थिती अशी झाली आहे की या बातमीवर विश्वासच बसत नाही आणि अपघाती मृत्यू झालाय त्यांचा। खूप बेकार चाललं। तुम्हाला कधी फोन आला, कुठून माहिती मिळाली, का तुम्हाला सुद्धा प्रसार माध्यमांवरूनच हे कळलं आणि तुमचा पण विश्वास बसला नाही? नाही, प्रसार माध्यमातूनच टीव्ही लावल्यानंतर सकाळी बातमी कळली मला। मी मुंबईला आलो होतो, आज आम्हाला भेटायचं होतं त्यांना। खूप ते बारामतीत होते, आज त्यांच्या सभा होत्या बनसोडे साहेब। हो हो, बोलता येत नाहीये, भावना व्यक्त करता येत नाहीयेत, इतकी धक्कादायक घटना आहे। बनसोडे साहेब, ठीक ठीक, बर। अण्णा बनसोडे आपल्यासोबत होते, राष्ट्रवादीचे आमदार, आणि खरोखर त्यांचे शब्द जड झाले होते। त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या। त्यांना विश्वासच ठेवता येत नाहीये की अशी काही बातमी घडली आहे। बारामतीतनं पुन्हा कदाचित मुंबईत उपमुख्यमंत्री येणार असतील आणि मुंबईमध्ये ते बनसोडे यांना भेटणार सुद्धा होते, मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना ऐकावी लागली। अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या विमानामधलं कुणीही वाचू शकलं नाही कारण अपघात भयंकर गंभीर होता। या गंभीर अपघातामध्ये विमानाचे सगळे तुकडे तुकडे झाले। ती दृश्य जेव्हा ऐकली तेव्हा ती दृश्य जेव्हा पाहिली तेव्हा काय घडलं असेल याची कल्पनाच न करावी असं वाटत होतं। उपमुख्यमंत्री अजितदादा यांना अपघातामध्ये आपण गमावलेलं आहे। विमानातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय। अमोल मिटकरी यांचे दृश्य एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रुग्णालयाच्या खाली गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे त्याची दृश्य।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झालेले आहेत. त्यांच्याकरता सुद्धा ही अत्यंत धक्कादायक बातमी. खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार या सुद्धा बारामतीकडे रवाना झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा बारामतीकडे रवाना झालेले आहेत. आज सकाळी 7:30 वाजता मुंबईतून उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीसाठी निघाले, कारण आज बारामतीमध्ये त्यांच्या आगामी निवडणुकांकरताच्या 3 सभा होत्या. गुंजबावी इथं 11 वाजता पहिली सभा होती, पण त्याआधीच त्यांचं विमान लँड होण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला अपघात झाला. विमानाचा अपघात प्रचंड गंभीर होता. त्या विमानाचे सगळे तुकडे तुकडे झाले आणि काही विमानांच्या तुकड्यांना आग सुद्धा लागलेली होती. त्यामुळे यात कुणी वाचलं असेल अशी शक्यता कमीच होती. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जाण्याची बातमी येऊन धडकली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सगळे त्यांचे सहप्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत. कुणीही या अपघातामध्ये वाचू शकलेलं नाही. ही बातमी महाराष्ट्रभरात वारासारखी पसरली. सुरुवातीला तर कुणाला विश्वासच बसत नव्हता की असं काही घडलं असेल. त्यानंतर मात्र सगळेजण आता बारामतीकडे रवाना झालेले आहेत. हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी, त्यांचे अजित पवारांचे पूर्वीपासूनचे सगळे पदाधिकारी आणि सहकारी नेते, ह्या सगळ्यांना अश्रू अनावर होत आहेत. लहान मुलासारखं ढसाढसा रडतायत ते. त्यांना बातमी सहनच होत नाहीये की आपले दादा आपल्याला सोडून गेले. सगळ्या महाराष्ट्राचाच हा दादा खरं तर. त्यांना दादा म्हणूनच आपण ओळखायचो आणि संबोधायचो सुद्धा. बारामतीमधून ही बातमी येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. त्यांच्याकडनं फोनची माहिती घेतली. आता आपल्याला विमानाची दृश्य सुद्धा बघायला मिळतात. ही विमानाची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. 1-1.5 तासांनंतर ही विमानाची दृश्य आपण बघतोय. लांबून विमान खाली कोसळलं आणि त्याचे तुकडे झाले एवढंच आपल्याला दिसत होतं, पण विमान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. हे विमानाचे तुकडे पसरलेले सगळेच्या सगळे पूर्णपणे कोळसा झालेले हे विमानाचे तुकडे आहेत. सुप्रिया सुळे निघालेले आहेत. सुप्रिया सुळे रवाना झाल्यात बारामतीकडे. त्याची दृश्य आपण आत्ताच बघत होतो. अत्यंत मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय. घटनास्थळावरून ही विमानाची दृश्य, या विमानामध्ये 6 जण प्रवास करत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या विमानामध्ये अपघात होऊन मृत्यू झालेला आहे. खासदार सुप्रिया सुळे या निघतानाची ही दृश्य आहेत. खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झालेले आहेत, त्याची दृश्य. घटनाच इतकी गंभीर झाली आहे. आपण बोलूया आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी. प्रशांत, मोठी बातमी आज दिवसभराची, काय सांगशील? बातमी दिवसभराची म्हणण्यापेक्षा या वर्षातली 2026 मधली सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल. पहिल्याच महिन्यामध्ये ही मोठी बातमी आलेली आहे. अत्यंत दुःखदायक, महाराष्ट्राच्या राजकारणामधली अपघाताची दुसरी मोठी बातमी आहे. गोपीनाथ मुंडे यांचा वाहन अपघातात दिल्लीत मृत्यू झाला होता आणि जर बघितलं अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा मृत्यू विमान अपघातात झालेला आहे. थोड्याच वेळापूर्वी अतिशय दुःखाच्या वातावरणामध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे पुण्याला रवाना झाले आहे. पुण्यावरून ते बारामतीला जाणार आहे. जी माहिती मिळते सध्या ते चार्टर्ड विमानाने जाणार आहे आणि अशा प्रकारची माहिती मिळते की यातून कुठेतरी जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की सुप्रिया, पार्थ आणि सुनेत्रा हे पुण्याच्या दिशेने म्हणजे बारामतीच्या दिशेने रवाना झाले. स्टुडिओ ड्रायव्हर काय? नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण साधारण काय कळतंय शरद?
प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत होते, त्यांच्याशी पुन्हा बोलूयाच, आपण माहिती घेऊया. पण दिल्लीमधून जे दिल्लीत उपस्थित होते ते सगळे आता दिल्लीमधून रवाना झालेले आहेत, बारामतीकडे जात आहेत. आधी ते पुण्याला पोहोचतील, पुण्यावरनं बारामतीला जातील. प्रशांत आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेले. प्रशांत, शरद पवार हे कुठे आहेत? ते बारामतीकडे रवाना झालेत का? आणि अजून दिल्लीमध्ये अजित पवारांचे कुटुंबीय कोणी उपस्थित आहेत जे रवाना झालेत बारामतीकडे? ज्या पद्धतीनं माहिती मिळते, प्रफुल्ल पटेल दिल्लीत आहे, शरद पवार हे मुंबईत आहेत. प्रफुल्ल पटेल थोड्याच वेळात हे दिल्लीसाठी रवाना होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या बातमी की प्रफुल्ल पटेल जे आहे हे देखील रवाना होत आहे बारामतीच्या दिशेने. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे या घडीला की साधारणतः जे नेते सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी आले होते, प्रियंका चतुर्वेदी होते, फौजिया खान असो, थोड्याच वेळात ते प्रसारमाध्यमांसोबत बोलतील अशी माहिती मिळते. पण महत्वाचं म्हणजे जर या घडामोडीला की साधारणतः सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हे सगळे रवाना होणार आहे पुण्यासाठी. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आता माहिती येते ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. विमान अपघात झाला अजित पवारांचा आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते खरं तर कामानिमित्तच सभा घेण्याकरताच बारामतीमध्ये जात होते. बारामतीमध्ये आज त्यांच्या 3 सभा होत्या, पण